आदरणीय आमचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब हे 21 तारखेला सकाळी मस्साजोगला पोहोचणार आहेत। ते शुक्रवारी संध्याकाळी इथनं 4:50च्या विमानानं निघून संभाजीनगरला मुक्काम करणार आहेत। संभाजीनगरहून सकाळी मस्साजोगला पोहोचणार आहेत। सकाळी मस्साजोगला त्या जी दुःखद घटना घडलेली आहे, ज्या संतोष देशमुख यांची मर्डर झालेला आहे, त्यांच्या कुटुंबाचं जाऊन सांत्वन आणि त्यांचे पाळंमुळं खोदून काढण्यासाठी, उकळून काढण्यासाठी जी खोलवर ज्यांनी ही घटना घडवत आहेत, त्यांच्या ह्या घटनेचा तपास लावण्यासाठी आदरणीय पवारसाहेब तिथं जात आहेत। शरद पवारांच्या दौऱ्यामध्ये अजून ते काही त्या परिवाराला भेटणार आहेत का? सांत्वनपर भेटी आहेत का? नाही, आदरणीय पवारसाहेब हे बीड जिल्ह्यातली त्या मस्साजोग या गावच्या संतोष देशमुख यांच्या परिवाराला पूर्ण भेटणार आहेत। आल्यानंतर आणखी बऱ्याच घटना या बीड जिल्ह्यात वारंवार घडत आहेत। त्याच्या दुसऱ्या दिवशी परळीला एक किडनॅपिंग झालेलं आहे, त्याचे आरोपी सापडले म्हणून सांगितलं जातं आहे। याचे काही आरोपी लवकर अटक झाले पाहिजेत। परत खंडणीच्या गुन्ह्याचा एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्या अगोदर पण एक पाटोदा पंचायत समितीचे सभापती जे राहिलेले होते ते सानप नावाचे, त्यांचासुद्धा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। अशा बऱ्याच घटना घडतात। मागं 307 फायरिंग करून परळीला झालं। अशा बऱ्याच काही घटना बीड जिल्ह्यात वारंवार घडत आहेत। याच्यासाठी आदरणीय पवारसाहेब जे आहे ते तिथं जाऊन याचे पाळंमुळं एकदा उखडून काढायचे, याच्या खोलापर्यंत जायचं आणि जे गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, याच्यासाठी आदरणीय पवारसाहेब बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। नाही, पण या निमित्ताने ज्या पद्धतीनं संपूर्ण बीडबद्दल वातावरण जातीवादी झालं, त्यामुळे आरोप लावले जातात विरोधक म्हणतात की तुम्ही आता आंदोलन जे आहे ते जातीवादी करत आहात। नाही, आता विरोधक का म्हणतं, कोण म्हणतात? आता विरोधी म्हणलं तर सगळे तिथं जाणारे जेवढे लोक आहेत त्याला पक्ष, जात, धर्म असं काही असलं पाहिजे असं मला वाटत नाही। पण मी तर तिथं जातो आहे तर मी एक तिथला बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आहे। मी कुठल्या एका जातीपातीचा लोकप्रतिनिधी नाही, तर बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी, बीड जिल्ह्याचा मी पूर्ण खासदार आहे। आणि या बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत आहेत। रीतीमुळं काही घडतात, गुटक्यामुळं कशामुळं एवढे वारंवार भांडणं होत आहेत। कुठं 307 होतं आहे, कुठं फायरिंग होतं आहे, कुठं मर्डर होतं आहे। आणि ही घटना जीवाला पीळ टाकणारी आहे। ही अशी घटना, एवढी वाईट घटना आमच्या बीड जिल्ह्यात घडली। याच्यासाठी आदरणीय पवारसाहेब हे यांचे पाळंमुळं जिथपर्यंत गेले तिथपर्यंत खोलपर्यंत जाऊन त्याची चौकशी करायची आणि चौकशी करून ज्यांनी ही कृत्य केलं आहे याच्यावर सजा याला झाली पाहिजे, याला शिक्षा मिळाली पाहिजे। बीड जिल्ह्यातल्या जनतेला खुलेआम फिरता आला पाहिजे। कुठल्याही जाती धर्माचा विषय नाही आहे। सर्व जाती धर्माला, कुठल्या जातीला हे हवं आहे, कुणालाही नको आहे, सर्वांना नको आहे। सर्व आम्ही गुन्ह्यानं राहणारे लोक आहोत। विनाकारण कुणीतरी टार्गेट करणारे जे हे आहेत, हे कुठली पक्षीय विषय नाही आहे किंवा हा राजकीय विषय नाही आहे किंवा हा विषय गुन्हेगारी वृत्तीचा आहे। आणि ह्यांची वृत्ती अशी आहे, त्याच्यामुळे या गुन्हेगारी वृत्तीला आळा बसला पाहिजे आणि याच्यावर पोलीस यंत्रणेचं जे कंट्रोल कमी झालेलं आहे त्या कंट्रोल आला पाहिजे। आणि ते करून आपण पाळामुळं जे खोल जिथपर्यंत गेले तिथपर्यंत जाऊन यांना पकडलं पाहिजे। याच्यासाठी आदरणीय पवारसाहेब येत आहेत। सर, एक प्रश्न अजून असा आहे की स्थानिक प्रशासनाने पवारांच्या दौऱ्याला परवानगी दिली आहे का? तुमचं काही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांशी बोलणं झालं आहे का? नाही, आदरणीय पवारसाहेब हे त्या सांत्वनपर भेट आणि ज्यांनी गुन्हा केला आहे त्या गुन्ह्यासाठी तपास योग्य दिशेनं झाला पाहिजे, वेळेत झाला पाहिजे। जर जेवढा तपासाला उशीर होईल किंवा अटक करायला होईल तोपर्यंत ते पुरावे नष्ट करायचं काम होईल। त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेब या कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीला येत आहेत। मला वाटतं त्याला काही परवानगी असायचं काही कारण नाही। आता आपण रीतसर दौरा पण पवारसाहेबाचा आता जाईल थोड्या वेळात, त्याच्यानंतर त्याच्यावर काय ॲक्शन रिॲक्शन असेल ते प्रशासन देईल। आज तरी काही त्यांनी कुणी अडवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे काही विषय आणखी तरी काही झालेला नाही। तुम्ही सगळ्या गोष्टीची माहिती घेत आहेत। मागच्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा तुम्ही नेहमी करतात, सातत्याने करतात। काल तुम्ही पार्लमेंटमध्ये आंदोलन देखील केलं होतं पार्लमेंटच्या बाहेर। आजची परिस्थिती काय आहे बीडची? किती आणखी आरोपींना नाही, बीडचा संतोष देशमुख यांचा जी मर्डर झालेला आहे याच्यासाठी 7 आरोपी दाखवलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 2 आरोपी पकडले गेले असं ते पोलीस यंत्रणेने कळवलं। पण त्यांच्याकडून काय मटेरियल तपासात जप्त केलेलं आहे, त्याच्यावर काय झालं हे काही पुढं कळवलं नाही। त्याच्यानंतर 3रा आरोपी एक आणखी पकडला असं कळवलं। आणि आज दुपारीपर्यंत एक आणखी आरोपी जो की 2 गुन्ह्यामध्ये आहे, खंडणीच्या गुन्ह्यात पण तो 2 नंबरचा आरोपी आहे, इकडेही ह्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून झालेला आहे। असा आरोपी जो की मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाचा तालुकाध्यक्ष होता, तो जो आहे तो आज अटक झालेला आहे असं कळतं आहे। आणि ह्या 4 आरोपी अटक झालेले आहेत। आणखी 3 आरोपी म्हणजे प्रमुख आरोपी जे 2 आहेत ते आणखी बाहेरच आहेत आणि त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे। ते अटक झाल्याशिवाय
आमच्या लोकांना शांती मिळणार नाही. आणि एवढंच नाही तर तो परत पुन्हा हा तपास आहे. तो माझी सर्वात महत्त्वाची मागणी प्रत्येक वेळेस आहे की ही मागणी एका अधिकारी नेमून त्या अधिकाऱ्याकडे दिली पाहिजे. एकूण एक तर CBI चौकशी झाली पाहिजे, नाही तर SIT नेमली तर SITला सुद्धा आमच्याकडं कुमावत नावाचे पंकज कुमावत नावाचे SP होते, या नावाची घोषणा शासनानं केली पाहिजे अशी ह्या जनतेची माझ्या बीड जिल्ह्यातल्या मागणी आहे. त्याच्यामुळे तो जर अधिकारी झाला, बीड जिल्ह्यातल्या जनतेला तो अधिकारी माहीत आहे, त्या अधिकाऱ्याविषयी मागणी काय आहे. मी बजरंग सोनवणे म्हणून एकटा करत नाही. बीड जिल्ह्यातल्या जनतेचे माझ्याकडे जो फीडबॅक येतो आहे, बीड जिल्ह्यातल्या जनतेला वाटतं की कुमावतसारख्या अधिकाऱ्याकडे जर तपास दिला तर आपला तपास लवकर होईल आणि योग्य दिशेनं होईल. आणि खरोखरच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा माझी विनंती आहे की तुमच्या आज शासनाकडून आज जी चाललं आहे त्याच्यामध्ये SIT तुम्ही नेमत असाल तर हे अधिकारी नेमा की पंकज कुमावत SP आहेत, ते त्यांची जर नियुक्ती केली तर आपला तपास योग्य दिशेने आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला न्याय दिला असं वाटेल. तुम्ही कालपासून पंकज कुमावत यांचं नाव घेत आहे त्या अधिकाऱ्यांचं कालपासून. या सगळ्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काय बोलले ना, कारण SIT मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरावर केली. नाही, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी SIT नेमणार आहे, चौकशी करणार आहे एवढं सांगितलं. माझं मुख्यमंत्री महोदयाचं बोलणं झालं नाही. ते पण त्यांच्या हाऊसला 2 दिवस झालं बिझी आहेत. मी त्यांचं नाव का घेतो आहे त्याचं एक लॉजिक आहे की पंकज देशमुख नावाचे जे SP आहेत ते माझ्या केजला DYCP म्हणून त्यांनी 2 वर्षे काम केलं आहे आणि बीड जिल्ह्यातल्या विविध गुन्हेगारांना त्यांनी पकडायचं काम केलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये त्यांना जरी DYCP असले तरी स्वतंत्र SPचा काही कारभार त्यांच्याकडे होता. त्याच्यामध्ये ते कुठल्याही पथक जाऊन संभाजीनगरहून त्यांना, म्हणजे संभाजीनगर असेल, धाराशिव असेल किंवा बीड जिल्ह्यातला बीड तालुका असेल, आष्टी तालुका असेल, कुठल्याही तालुक्यात गेवराई तालुका असेल, ते पूर्ण गुन्हेगारांना पकडायचे आणि त्यांना शासन करायचे, त्यांना अटक करायचे असा तो अधिकारी, म्हणून त्या अधिकाऱ्याचं मी नाव घेतो. चलो, खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.